मला लक्ष द्या. आता पुढच्या क्वेश्चन पण टू ऑब्टेन द बाय एलिमिनेट आर्बिट्ररी कॉन्स्टंट तयार करायचं. एक दोन आर्बिट्ररी एवढ्या वेळाच तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. मला डिफरन्शियल तयार करायचं जरा साधं इक्वेशन काय लागलंय. नॉर्मल काय करणार, डेरिव्हेटिव्ह घेतलात. कंडिशन काय, ते आर्बिट्ररी तेवढेच डेरिव्हेटिव्ह काय लागलंय. पहिल्या मेथड काय करायचं, फॉर्मेशन ऑफ बाय कसं रे बाळा, आर्बिट्ररी कॉन्स्टंट. बाळा लक्षात करा माझ्यापाशी बाय बाय एक्सच्या 5000 बरोबर कॉन्स्टंट ए बी आर्बिट्ररी असं आर्बिट्ररी समजणे. ए आणि बी ला पण प्युअर कॉन्स्टंट आहेत का आर्बिट्ररी. ह्या इक्वेशन ए आणि बी दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. आर्बिट्ररी 5 लाख एवढे तुमचे आर्बिट्ररी. आता बघा त्यापेक्षा आता सध्याला किती आर्बिट्ररी एकच, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट त्यालाच त्याला सिम्पली दोन असेल तर दोनदा घ्या. तर समजतंय काय म्हणू दे, फॉर्मेशन ऑफ डिफरन्स बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी टाइप काय म्हणू दे, कॅन काय म्हणू दे पण किती वेळा बाळा, नंबर ऑफ टाइम्स ॲज द आर्बिट कॉन्स्टंट. पुढे आर्बिट्ररी मी एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलात, एक आर्बिट्ररी डेरिव्हेटिव्ह घेतला, आर्बिट्ररी निघालं काय काम करणार. अशा पद्धतीने एलिमेंट त्याला इक्वेशन त्यावेळेला फॉर्म्युले वन पुटअप. वन पुटअप केल्यानंतर थेटा शिल्लक राहिलं का आपल्यापेक्षा, कळायला लागलं म्हणजे तर कळालं. नंबर ऑफ आर्बिट्ररी आता काय सांगितलं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट नॉट असं जर काय करणार
by formed eliminate arbitrary. आपल्या तयार झाले कसं रिमूव्ह करा मला काय तयार काय काम कर काय केलं तात्पुरतं आर्बिट्ररी स्मॉल ए एकच आर्बिट्ररी कोण त्याचा काय काम कर काय म्हणून सांग सांगा बळा काय डी बाय डी एक्स और ए तर कॉन्स्टंट बाहेर काढू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती एक्स बरोबर का रे बाळा पाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती पाय स्क्वेअर बाय डी बरोबर ना एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती 1 ना बाय डी आलं कळालं का रे बाळा आर्बिट कळलं का अशा वेळेला बाहेर जाऊन तर केलं का हे कळ आपल्या ची किंमत ची किंमत काय लागलंय काय म्हणायला पाहिजे फॉर्म 1 सांगा प्लस 4a च्या ठिकाणी 4a ला काय बाय डी बरोबर का रे बाळा और ए नंतर नाही तो बाहेरच्या मध्ये बाय आता दिला आहे अरेंज करायचं लक्ष द्या एक्स क्यूब आलं एक्स क्यूब आलं ही एक्स क्यूब मायनस कळालं त्याला ऍज इट इज टू 3xy² बाय डी वाय क्यूब मायनस
त्यामध्ये काय केलं होतं की नाही. नेक्स्ट काय म्हणू, वन इक्वेशन दिलेलं इक्वेशन ए एक्स वाय स्क्वेअर. माझ्यापाशी नंबर ऑफ आर्बिट्ररी तुम्हाला बाय डी एक्स हे बाहेर हे बाहेर साईड वाय स्क्वेअर बाय बाय काम करतो मी दोन्ही साईडला काय भेटतं आलं एक्स बाय 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 डी. आता डेरिव्हेटिव्ह दोघं बाय डी एक्स बाय डी एक्स तिला बाहेर ठेवतो बाय 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 डी एक्स हे बाहेर डेरिव्हेटिव्ह घेतो. टू इंटू व्ही अप्लाय करा बघू लवकर चला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह d2y by d second as it derivative of y चा डेरिव्हेटिव्ह पुढे याला सिम्प्लिफाय सांगा बाळा. ब्रॅकेट मध्ये बाय 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 डी ब्रॅकेट आता बघा की थोडं ह्याला इक्वेशन त्यावरनं ए ची व्हॅल्यू काढतो काय होईल बाय 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 डी काय लागलं ए ची व्हॅल्यू असं केलं त्यामुळे सांग व्हॅल्यू मायनस ब्रॅकेट बाय बाय डी बाय बाय डी ची व्हॅल्यू कुठं बाहेर ॲज इट इज ठेवायचं बाय बाय बाय
मायनस अपॉन आय बाय बाय डी एक्स ब्रॅकेट कम बाहेर कारण इथं मायनस डिवाइड बाय बघा एलिमिनेट झाले ना. काय ते सांगा एक्स ने आतमध्ये म्हटलं एक्स वाय वाय बाय एक्स वाय बाय डी एक्स माइन वाय वाय बाय डी एक्स कळालं ना नेमकं? त्यामुळेच उचलायचं. त्याला काय म्हणू ते सांगा लवकर. गिवन इक्वेशन कारण तेच चांगलं माहिती आहे का चष्मे हे काळे नसतात. आतमध्ये झोपले का तसं जागा ते कळणार पण नाही. काही लोक असे आहेत ना झोपले फक्त डोळे बंद आहे इकडं पण आली ना इकडं पण आली ना पुढे इकडं इकडं हल्लं तर येत आहे. समोर चष्मा असल्यामुळे काय होतं माहिती आहे एक एक वेळा काय डायरेक्ट डोळे दिसत नाही रिफ्लेक्शनमुळे पळून येत म्हणायला पाहिजे का काय इथं डिफरन्शियल इक्वेशन लक्षात आपल्याला त्याचं डिफरन्शियल सांगा मग काय म्हणू द्या सांगा बाळा चला साइड टू साइडला डी बाय डी एक्स साइडला लक्ष द्या कॉस ऑफ साइन ऑफ डी वाय बाय डी एक्स हे बाहेर जास्त कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस आतमधल्या साईडला फक्त एक एक्सच्या डेरिव्हेटिव्ह काय लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आपण साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस आतमधल्या एकदा आपण एका एक्स बाय डी मायनस ऑफ तिकडे गेलं एक्स ने मल्टी चालेल ना कॉस ऑफ झालं आता सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू सांगा लवकर डिफरन्स डी बाय डी एक्स एक्स बाय डी एक्स मायनस साइन ऑफ कॉस ऑफ तुम्हाला
अप्लाय करावं लागेल. अप्लाय करा. फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह d2y बाय. आता बाळा सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह किती ना सांगा मग पुढे. मायनस बाहेर कॉस आतमधल्या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस मायनस आतमधल्या आपण पुढे कळालं. आता तुम्ही कळा चला लक्ष तिकडे कोण आहे एक्स वाय बाय डी वाय बाय मायनस मायनस अनापोन एक्स मायनस अनापोन एक्स आतमध्ये कॉस ऑफ मायनस अनापोन एक्स प्लस साइन ऑफ कोण आहे माहिती वाय आहे ना ते वाय बाय डी वाय बाय डी कोण आहे वाय आहे ना वाय अपॉन फ्रॉम काय काम करू इथपर्यंत लिहिला मोर वाय बाय डी एक्स बाय डी पुढे कळालं मायनस व्हायला पलीकडे काय म्हणते चाल आपला डिफरन्स लक्ष द्या गिवन इक्वेशन पहिल्यांदा ॲज इट इज काय बाळा वन इक्वेशन वाय स्क्वेअर एक्स प्लस ब्रॅकेटचं आपल्या ह्या ठिकाणी आर्बिट्ररी कोण आहे किती वेळा आलेलं आहे 2 वेळा आलं तर किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कळायला लागलाय हे आर्बिट्ररी एक वेगळे 2 जण आले तर मग 2दा डेरिव्हेटिव्ह त्या पद्धतीने ए आणि बी वेग इथं आपल्या आर्बिट्ररी कळायला लागलाय एकच आर्बिट्ररी डिफरन्स बाय डी एक्स ब्रॅकेटचं वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय बाय डी बाय डी एक्स एन आतमधल्या मला सांगता आतमधल्यासाठी ते कोण आहे त्याचा आतमधल्या घ्यायची गरज मला तर एवढंच भेट
काय करायचं? कळालं का? काय करतो? लक्ष द्या. त्या ठिकाणी दोन्ही साईड आय 1 सांगा बाळा काय आहे? क्यूब वाय क्यूब वाय बाय डी 3चं क्यूब किती? एक्स प्लस रेस टू त्याला असं लिहू काय? बाहेरचं स्क्वेअर तेवढं राहिलं की नाही? बाय रेस टू कोणाची व्हॅल्यू 8 वाय वाय बाय डी डिवायडेड बाय 2 वाय क्यूब वाय क्यूब ने 8 सांगा बाळा वाय बाय ब्रॅकेट बरोबर बरोबर आहे का रे बाळा? वाय क्यूब वाय क्यूब काय येत आहे? झालं तर ते पहिल्या इकडे वाय बाय डी काय काम केलं? तिथे क्यूब पाहिजे कसं करा तुला बाहेर काढा चलो टूला बाहेर काढ गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय येत आहे? बाय बाय एक्स मायनस ही आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. कोण आर्बिटरी डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा डिफरन्स बाय डी एक्स बाय इज बाय डी एक्स मायनस हे बाहेर सोडलं टू एक्स हे एक्स आहे का? फाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह परत एकदा घ्यावं लागेल ना? फाय एक्स पण तसं बाहेर मायनस बाहेर कळालं सगळ्यांना? दोघांमधनं 5 लाख बाय बाय डी एक्स बाय बाहेर जात आतमध्ये 5 ला बाहेर काढलं मायनस शिल्लक आता एकदा डिफरन्स बरोबर आहे का? पण अलाउड आहे ना ए एन बी दोन आर्बिटरी सांगा बळा काय येतं? डी बाय डी एक्स बाय डी एक्स 5 बाहेर बाय डी एक्स
तो कोण मिळेल? D2 बाय डी 5 बाहेर असणार. e⁵ साठी 5x 5x आय इन e⁻x e⁻x मायनस कळालं? कॉमन कोण निघतं? 5 कॉमन काय मिळेल सांगा? पाय बाय डी 5 5 कॉमन आतमध्ये कोण शिल्लक राहिलं सांगा? मायनस मायनस वाय आहे ना ते वाय बाय डी फ्रॉम पलीकडे बाय बाय मायनस कस करायचं? अर्ध्या तासामध्ये खायला पाहिजे. होते की खायला एक मला काय फॉर्म त्याच्या ॲज इट इज काय दिलं तर आय इज आर्बिट्ररी एकच आहे. बाय डी बाय डी बाहेर 1/x ए इज डिवायडेड बाय एक्स ची व्हॅल्यू आलेली ए ची व्हॅल्यू आय इज बाय डी मायनस
पॉवर पॉवर वेगळं आयडिया 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 त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आयडिया आय सी कळालं का रे बाळा? माझ्यापाशी आर्बिट्ररी आहेत ना डेरिव्हेटिव्ह बाय डी एक्स बाय डी एक्स इकडं कोण मिळालं D2 पाय सीट पाय इंटू पाय किती अशा वेळेला सायमल्टेनियस गळ्यामध्ये कॉमन त्यांना सोडून कोण आहे इक्वेशन बाय आणि बुशी बाय बाय डी एक्स
कशी आर्बिट्ररी चलाच पायचं काय ते बळा आहे वाईट मायनस आय पाय D2 मायनस बाय DX मायनस पायच्या टर्म काय ते सांग पाय इज डिफरन्स पाय स्कोर पाय डी परत एकदा डिफरन्स
बाय dx. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय? फर्स्ट पुढे ह्याला आपण काय ब्रॅकेटमध्ये बाय बाय लिहून काढू. पहिलं इक्वेशन ब्रॅकेट सॉल्व करण्यास ह्या दोघांचं आय डी मायनस ह्या दोघांचं पाचने फक्त पाचने मिळते.
बाय डी. टेन्थ एक्झाम्पल वगैरे बघा नेमकं काय. पहिल्यांदा आपण काय काम करू, ह्याला गिवन म्हणून त्याला ऍज इट इज लिहूत म्हणून y इज इक्वल टू ई रेस टू मायनस 2x आतमधल्या साईडला a cos x प्लस b sin x. ओके, ह्याला नाहीतर ओके ई रेस टू मायनस 2x ला पलीकडे घ्या बाळा, काय येत आहे y ई रेस टू 2x, इकडं कोण शिल्लक राहिलं a cos x प्लस b sin x. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणू. आता ह्याला इक्वेशन 1 का म्हणलं त्याचा फायदा तुम्हाला समजेल बघा. बघा ह्या ठिकाणी हे पहिलं झालं, आपल्यापाशी ह्या ठिकाणी आर्बिटरी कॉन्स्टंट्स किती आहेत. 2 आर्बिटरी कॉन्स्टंट जर असेल तर किती वेळा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, 2 वेळा. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. सांगा डिफरन्शिएट d by dx of y e raised to 2x. इकड साइडला सुद्धा डिफरन्शिएट करू, a cos x प्लस b sin x. ह्या ठिकाणी u इंटू v येईल ना, सांगा बाळा. मग फर्स्ट ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड e raised to 2x into 2. Second as it is derivative of first. ते e raised to इकडे आल्यामुळे ते 2x झाल्या. पुढं cos x चा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन x. साइन x चा डेरिव्हेटिव्ह काय, cos x. एवढं झालं. इथं पर्यंत आल्यावर ह्याला थोडं रिअरेंज करूत म्हणून आपण. सांगा 2y e raised to 2x plus e raised to 2x dy by dx is equal to minus a sin x plus b cos x. ह्याला इक्वेशन काय म्हणत बघा आपण, 2 म्हणत. बरोबर. तर ह्याला 2 म्हणण्याच्या पेक्षा अजून इथं आपण काय करू शकतो रे बघा, e raised to 2x ला इथं कॉमन काढू. ओके, नाहीतर इथंच काढायचं कॉमन. सांगा e raised to 2x ला कॉमन जर काढलं तर आतमध्ये कोण शिल्लक राहतं, 2y. e raised to 2x कॉमन गेले, फक्त dy by dx राहतं. ह्याला इक्वेशन 2 म्हणून. आता परत एकदा डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट करा बघा दोन्ही साइडला, d by dx of e raised to 2x इथं 2y plus dy by dx. सांगा बघा d by dx of minus a sin x plus b cos x. ओके, हे u झालं तुमचं, हे v झालं. अप्लाय करायचं फर्स्ट ऍज इट इज. सेकंडचं डेरिव्हेटिव्ह सांगा, y चं डेरिव्हेटिव्ह किती, dy by dx प्लस ह्याचं डेरिव्हेटिव्ह किती, d2y by dx2 प्लस. आता सेकंडला ऍज इट इज. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये फर्स्ट आणि सेकंड यूज करत असताना आपण याला एटी वापरतो का, नाही. e raised to 2x e raised to into 2 पुढे गेल्यानंतर ना सांगा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. बरं एवढं कळालं. ह्या दोघांमधनं काय काम करा, मायनसला कॉमन काढूत म्हणून आपण पुढच्या मध्ये. आता इथं पण सांगा की बाळा e raised to 2x ला कॉमन जर काढलं तर काय भेटतं,
ई रेस टू 2x ला कॉमन काढलो, आतमध्ये कोण भेटलं इथं 2dy बाय dx प्लस d2y बाय dx2 प्लस 2y प्लस dy बाय dx. पण आपण फक्त ई रेस टू 2x ला बाहेर काढलंय, हे 2 तर राहिलंच ना, मग 2 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर इथं काय होईल, ह्या ठिकाणी 4 होईल, ह्या 2 ने ह्याला पण मल्टिप्लाय करावं लागेल ना, हे 2 पलीकडे साईडला मायनसला कॉमन घ्या, आतमध्ये कोण भेटतंय a cos x प्लस b sin x. a cos x प्लस b sin x, a cos x प्लस b sin x कोण आहे, हा काय रे बाळा, y इंटू ई रेस टू 2x. इकडं कोण शिल्लक राहिलंय त्यांना ऍज इट इज ई रेस टू 2x. कोण शिल्लक राहिलंय बाळा इथं d2y बाय dx2 प्लस 2dy बाय dx 2dy बाय dx 4 dy बाय dx प्लस 4y. हो का, इकडचं ई रेस टू 2x तिकडचं ई रेस टू 2x गेलं, बरोबर का, काय शिल्लक राहिलं सांगा लवकर चला, d2y बाय dx2 प्लस 4 dy बाय dx प्लस 4y इक्वल टू किती मायनस वाय. चला आता पलीकडच्या मायनस वायला अलीकडे ना काय येतं d2y बाय dx2 प्लस 4 dy बाय dx प्लस इक्वल टू किती, हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन वाचून बघा. सध्याच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी इक्वेशन वगैरे काय दिलं का ह्याला डिफरन्शिएट करायचं नाही. मग काय म्हणलेलं आहे आपल्यापाशी, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स हॅव्हिंग इंटरसेप्ट a and b on the coordinate axis respectively. याच्यात a कोण झालं x इंटरसेप्ट, b कोण झालं y इंटरसेप्ट. अरे x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट असताना आपल्यापाशी कोणतं फॉर्म आहे, डबल इंटरसेप्ट फॉर्म. ओके सांगा बाळा चला लवकर लवकर. हिअर स्मॉल a कॉमा स्मॉल b हे कोण आहेत, आर द intercepts on x, y axis respectively. झालं. इंटरसेप्ट म्हणजे काय रे बाळा, लाईन एक्स ऍक्सिसला कुठं टच करणार आहे त्याला एक्स इंटरसेप्ट, तुमची लाईन वाय ऍक्सिसला कुठं टच करते त्याला वाय इंटरसेप्ट म्हणतात. ओके मग असं जर असेल तर आपण कोणतं फॉर्म वापरणार आहे, बाय डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म काय सांगतात, एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू किती असतं 1. दोन माझ्यापाशी ह्या ठिकाणी आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा d by dx of x upon a plus y upon b d by dx of 1. इथं सांगा बघा काय येतं, 1 अपॉन ए बाहेर x चं डेरिव्हेटिव्ह किती, 1 अपॉन b बाहेर y चं डेरिव्हेटिव्ह किती, इक्वल टू किती बघा, 1 अपॉन ए ला पलीकडने ना 1 अपॉन बी dy बाय dx इज इक्वल टू काय येतं प्लस पलीकडे गेल्यानंतर ना मायनस. आता त्या बी ला पण पलीकडे पाठवा, काय मिळतं सांगा बाळा चला, dy बाय dx इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. आता परत एकदा डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. सांगा d by dx of dy by dx पुढं
डी बाय डी एक्स ऑफ मायनस बी अपॉन ए. इथं कोण मिळालं? d2y बाय dx2 कॉन्स्टंट चं डेरिव्हेटिव्ह किती? 0. हे तुमचं कोण भेटलं? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाईन्स. बरं कळालं का? नेक्स्ट लक्ष द्या. चला काय म्हणलेले आहेत आपल्यापाशी? पॅराबोला दिलेले आहेत. पॅराबोलाच्या ऍक्सिस कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल सांगितलं. कोणते ऍक्सिस कोणाला पॅरलल आहेत हे सांगितलं नाही. याच्यावर तुमच्या मर्जीने घ्या पॅराबोला. कळायला लागलंय? मग तसं असेल तर आपण काय घेऊ सांगा तुम्हीच. आपण ह्या टाइपचे एक पॅराबोला कन्सिडर करू. हे बघा, मी ह्या टाइपचं पॅराबोला कन्सिडर केलं. आता ह्या पॅराबोलाचा ऍक्सिस कोणाला पॅरलल आहे बघा? एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. समजलं? दुसरी गोष्ट, पॅराबोलाचं वर्टेक्स कुठं आहे हे माहित आहे का तुम्हाला? नाही. त्या वर्टेक्सला काय म्हणतोय? एच कॉमा के. समजलं? काय कन्सिडर केलं थोडं सांगा. बर तसल्या पॅराबोलाचं इक्वेशन काय होईल ते पण सांगा. लेट काय म्हणलं? ऍक्सिस ऑफ पॅराबोला. लवकर, कोणाला पॅरलल आहे? पॅरलल टू एक्स ऍक्सिस. अँड त्या पॅराबोलाचं वर्टेक्स हॅव्हिंग वर्टेक्स ऍट कुठं कन्सिडर करू बाळा? एच कॉमा के. बरोबर, हे एक झालं. गिवन मध्ये काय सांगितलं? गिवन दॅट लेंथ ऑफ लॅटस रेक्टम किती दिलेत बाळा? 4a. आपल्यापाशी नॉर्मली पॅराबोलाचं इक्वेशन काय असतं रे बाळा? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. परत एकदा रिपीट करतो. एक्स ला रेस टू 1 आहे म्हणजे पॅराबोला राईट हँडेड आहे. हे इक्वेशन ह्या पॅराबोलाचं आहे का? नाही. हे पॅराबोला ओरिजिन मधनं जात आहे. त्याने ओरिजिन मधनं जात आहे असं म्हणलेत का? न गेल्यामुळं त्याचं वर्टेक्स मी कुठे ठेवलेलं आहे? एच कॉमा के. ह्या पॅराबोलामध्ये आपल्यापाशी 4a जे आहे ते कोण असतं? लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. ते कोण असतं? त्यांनी पण 4aच दिलेलं आहे. त्या एका गोष्टीमुळं आपल्यापाशी इक्वेशन मध्ये 4a च्या ठिकाणी 4a आलं. बरं कळालं का? लक्ष द्या. आता बाय द फॉर्म्युला ऑफ शिफ्ट ऑफ ओरिजिन किंवा डायरेक्टली तुम्ही, मग तुमच्यापाशी इक्वेशन्स काय मिळतील बाळा? एक्स मधनं एक्सचं कॉर्डिनेट मायनस करा. इथं काय येईल? एक्स मायनस एच. वाय मधनं वायचं कॉर्डिनेट मायनस करा. वाय मायनस. आता तुमचं हे पॅराबोला हे जनरल पॅराबोला झालं. समजलं का? ओके, हे आपलं जनरल पॅराबोला झालं. हे तुमचं कोणतं होतं? स्टँडर्ड पॅराबोला होतं, ज्याचं वर्टेक्स कुठनं चाललंय? ओरिजिन मधनं. ओके, ह्याला आपण आता डिफरन्शिएट करून बघणार आहे. ह्याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक क्वेश्चन परत विचारायचं होतं. तुमच्या इक्वेशन कडे बघा, किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत तेवढे मला सांगा. इक्वेशन कडे बघा, किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आहेत ते सांगा. किती आहेत रे बाळा? 2 आहेत. काय लागलंय? कोणते कोणते? एच आणि के. दुसरं 4a आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे का? नाही. का? कारण त्याने स्वतः तुम्हाला त्याचं लेंथ आहे म्हणून सांगितलं. ते कळायला लागलंय? त्यामुळं आपल्याला ते 4a ला काढत बसायचं आहे का? नाही. परत रिपीट करतो. 4a का आर्बिट्ररी, म्हणजे a ला का आर्बिट्ररी कॉन्स्टंट नाही कन्सिडर केलं? लेंथ ऑफ लॅटस रेक्टम आहे. समजायला लागलंय? आता लेंथ ऑफ लॅटस रेक्टम हे कसं असतं, हे 4a कसं येतं हे पहिल्यांदा सांगतो, त्यानंतर पुढे जाऊ.
समजा आपलं एक स्टँडर्ड पॅराबोला आहे, कळायला लागलंय. लेंथ ऑफ म्हणजे लॅटस रेक्टम कुठनं जात आहे, फोकस मधनं. हे झालं. लॅटस रेक्टम कडनं मी वाय ऍक्सिस कडे जर बघितलं तर माझ्यापाशी काय येतं रे बाळा, इथून ए एवढ्या डिस्टन्सवर खाली येत आहे, इथनं सॉरी 2a डिस्टन्स खाली 2a एवढ्या डिस्टन्सनी वर जात आहे. अरे कळालं का, म्हणजे टोटल हे डिस्टन्स किती झालं, 2a + 2a 4a होतं. ओके, 11वीच्या कोनिक सेक्शन मध्ये हे आहे. पुढे गेलं. नेक्स्ट आता डिफरन्शिएट करा बाळा, चला लवकर. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय, n समोर x⁻n - 1 म्हणजे 1 आलं. आतमधल्या साईडचा डेरिव्हेटिव्ह y चा डेरिव्हेटिव्ह किती, dy/dx. त्या k चा डेरिव्हेटिव्ह किती, 0. इथं सांगा 4a. x चा डेरिव्हेटिव्ह 1, h चा डेरिव्हेटिव्ह किती, 0. पुढे सांगा 1 जा 2 जा. इथं काय भेटतंय, y - k dy/dx इक्वल टू किती, ह्याला इक्वेशन काय म्हणतोय 2. नाहीतर मी काय करतो ह्या ठिकाणी, ह्याच्यावरनं y - k ची व्हॅल्यू काढतो. काय येत आहे, 2a/dy. ह्याला इक्वेशन 2 म्हणतो, पण डिफरन्शिएट तर मी ह्यालाच करणार आहे. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. सांगा बाळा, d/dx ऑफ y - k dy/dx. पलीकडच्या साईडला डिफरन्शिएट करा, d/dx ऑफ 2a. परत एकदा रिपीट करतो. ते 2a ला 0 करणं हे माझं मोठं आहे का, एलिमिनेट करणं नाही. माझं काम कोणाला, मला एलिमिनेट करायचं h आणि k ला, जे कॉन्स्टंट, जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत ते. 4a लेंथ असल्यामुळे ते आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे का, नाही. लक्षात ठेवा. हे फर्स्ट हे सेकंड. सांगा फर्स्ट ऍज इट इज, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह किती, d2y/dx2 प्लस सेकंड ऍज इट इज, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. k चं डेरिव्हेटिव्ह किती, इथं लेंथ आहे ना, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती, 0. त्यामुळे तिथं अगोदरच y - k काढून ठेवलेलं आहे. कळायला लागलं. काय सांगा लवकर त्याची व्हॅल्यू, 2a/dy/dx. dy/dx इंटू dy/dx. dy/dx इक्वल टू किती, 0. बरं कळालं. हे खालचं dy/dx काढायचं असेल तर दोन्ही साईडला मला dy/dx ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय करायला कोण येतोय, 2a. dy/dx गेले की नाही, अरे इथं d2y/dx2. कोण शिल्लक राहिलं बळा, सांगा लवकर चला. हे dy/dx केलं 2a d2y/dx. ह्याला dy/dx ने मल्टिप्लाय करा. dy/dx ब्रॅकेटचा काय, इक्वल टू, पहिली गोष्ट ह्याचं डिग्री किती आणि ऑर्डर किती आहे सांगा. काय, ऑर्डर 2 आणि डिग्री किती बळा, हा, ज्याचं ऑर्डर बघितलं त्याचीच डिग्री बघायची. समजायला लागलंय. जास्त जास्त हे ह्याचं डेरिव्हेटिव्ह झालं की नाही, ह्याचं डिग्री बघायचं. हे जास्त आले म्हणून ह्याचं सांगायचं का, बघा काय करायला सांगितलं, डिफरन्शियल इक्वेशन काढायला सांगितलेत इलिप्स. कंडिशन काय दिलेत बळ, त्याचं मेजर ऍक्सिस जे आहे मायनर ऍक्सिसच्या ट्वाइस. मी काय कन्सिडर करतो, लेट स्मॉल a कॉमा स्मॉल b. बरोबर, हे कोण झाले बाळा, आर द लवकर सेमी मेजर ऍक्सिस अँड सेमी मायनर ऍक्सिस ऑफ an ellipse. बरोबर,
त्यांनी काय सांगितलं तर बघा, मेजर ऍक्सिसची जी लेंथ आहे ती किती आहे, ट्वाइस द मायनर ऍक्सिस. परत एकदा रिपीट करतो, तुमचं ऍक्सिस जे आहे ना, समजा हे मेजर ऍक्सिस असेल, मेजर ऍक्सिसची लेंथ किती असते बाळा, 2a. मग ए कोण झालं आपलं, सेमी मेजर ऍक्सिस. काय लागलंय, त्यांनी तुम्हाला सेमी मेजर ऍक्सिस बद्दल सांगितलं का मेजर बद्दल सांगितलं, मेजर. त्यामुळे मेजर ऍक्सिसची व्हॅल्यू ट्वाइस द मायनर ऍक्सिस. मायनर ऍक्सिसची व्हॅल्यू किती असते, बरोबर. आता तसं जर झालं तर काय होतं बाळा, इकडनं टू तर कॅन्सल झालंय. ए इज इक्वल टू काय भेटतंय, 2b. ह्याला इक्वेशन 1 म्हणून पुढे गेल्यानंतर इलिप्सचं इक्वेशन काय रे बाळा, द इक्वेशन ऑफ an ellipse. काय होतं इक्वेशन, लवकर, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू किती. मग ए च्या जागी ए ची व्हॅल्यू पुटअप करू मग आपण, डुकर ए च्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू पुटअप केलं तर सिम्प्लिफाय करून एक्स स्क्वेअर अपॉन 4b स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू, दोन्ही साइडला काय काम करा, 4b स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. ह्याला 4 बघा की इंटू किती करणार आहे, ह्याला 4b स्क्वेअर ने मल्टिप्लाय केला तर 4b स्क्वेअर गेले, शिल्लक कोण राहिला आपल्यापाशी, एक्स स्क्वेअर प्लस ह्याला 4b स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं तर बी स्क्वेअर गेलेत, शिल्लक कोण राहतं फक्त 4. इकडे साईडला 4b स्क्वेअर. कळालं. आता जे तयार झालेलं इक्वेशन आहे बघा की, आपण इलिप्स म्हणलं की काय काम करतो बघा, तिथं ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर दोन आर्बिटरी कॉन्स्टंट्स आहेत असं समजतो, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू करतो. काय लागलंय, पण ऍक्च्युअल मध्ये किती आहेत तर बाळा, इथं कंडिशन पुटअप केल्यानंतर ना एकच आर्बिटरी कॉन्स्टंट शिल्लक राहायला लागले, याचा अर्थ मला एकदाच डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी अलाउड आहे. ओके, सांगा मग काय म्हणतोय, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा बाळा, दोन्ही साइडला डी बाय डी एक्स लो, इकड साइडला सुद्धा डी बाय डी एक्स. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती बाळा, 2x 4. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx. 4b स्क्वेअरचं किती, दोन्ही साइडला 2 ने डिवाइड करा की बाळा, काय येतं, x प्लस 4y dy by dx is equal to 0. This is the required differential equation. बळा, गिवन लाइन इज, गिवन लाइन कोण आहे आपल्यापाशी, 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. आता काय बाळा, तुम्हाला इक्वेशन कोणाचं काढायचंय तात्पुरतं, इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ लाइन्स पॅरलल टू गिवन लाइन. बळा कधी पण लक्षात घ्या, लाइन्स जर पॅरलल असतील तर कोएफिशियंट्स हे प्रपोर्शन मध्ये असतात, फक्त चेंज कोण होतंय, कॉन्स्टंट. आता तुमच्यापाशी फॅमिली ऑफ लाइन्सचं इक्वेशन भेटले की नाही, ह्याचं डिफरन्शियल इक्वेशन काढायचं. ह्याच्यामध्ये किती कॉन्स्टंट आहेत, एकच डेरिव्हेटिव्ह अलाउड आहे. डिफरन्शिएट करू लगेच, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स, d by dx of 2x plus 3y plus c is equal to d by dx of 0 to x चा डेरिव्हेटिव्ह किती, 3 बाहेर, y चा डेरिव्हेटिव्ह, c चा डेरिव्हेटिव्ह, समजलं. मग काय मिळालं सांगा, 2 प्लस 3 dy by dx is equal to 0. परत एकदा लक्ष द्या आणि सांगा, तुमची दिलेली लाईन आहे, दिलेल्या लाईनला पॅरलल असलेले फॅमिली लाईन्स कसं काढणार, लवकर फक्त कॉन्स्टंट मध्ये चेंज करा. कळायला लागलंय.
पहिली महत्वाची गोष्ट लक्ष द्या बाळा, मला जनरल इक्वेशन ऑफ सर्कल काय असतं ते सांगा की. एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणा किंवा आर स्क्वेअर म्हणा. ए म्हणजे सुद्धा रेडियसच आहे, आर म्हणजे सुद्धा रेडियसच आहे. इथं एच आणि के कोण असतात, सर्कलचे सेंटर. काय लागलंय आता आपल्यापाशी ह्या ठिकाणी तुम्हाला रेडियस दिलंय ना, किती दिलंय 9. मग हे सर्कलचं इक्वेशन कसं तयार होईल, ब्रॅकेट स्क्वेअर पुढं वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर. किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आलेले आहेत आता, एच कॉमा के, बरोबर. मग एच कॉमा के आर्बिट्ररी कॉन्स्टंट जर असेल तर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा बघा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर पुढं डी बाय डी एक्स ऑफ 9. एक्स रेस टू एन चं डेरिव्हेटिव्ह काय, एन समोर एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स चं डेरिव्हेटिव्ह 1 येत आहे, एच च 0 येत आहे. 1 ने मल्टिप्लाय करून का फायदा नाही म्हणून घेत नाही. नेक्स्ट 2y मायनस के पुढं आता एक्स रेस टू एन समजून डेरिव्हेटिव्ह काढलं तर फक्त एक्स आहे का नाही, एक्सच्या जागी कोणाला त्याचा डेरिव्हेटिव्ह सांगा. के चं डेरिव्हेटिव्ह किती बाळा, बरोबर 9च्या स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह किती 0. दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करू काय मिळतं, एक्स मायनस एच वाय मायनस के डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू किती 0. ह्याला इक्वेशन 1 म्हणून, ह्याला इक्वेशन 2 म्हणून. दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, दोन वेळा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. एकदा घेतलं, एकदा अजून एकदा घेऊ. डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x d by dx of x minus h ह्याला पण डेरिव्हेटिव्ह d by dx of y minus k dy by dx d by dx of किती 0. x चा डेरिव्हेटिव्ह किती बाळा, h चा डेरिव्हेटिव्ह पुढं u इंटू v. काय लागलंय पहिल्यांदा ते लक्ष द्यायचं, u इंटू v आहे. सांगा बाळा चला, फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड d2y बाय dx2 प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. y चं डेरिव्हेटिव्ह किती, k चं डेरिव्हेटिव्ह पलीकडे सुद्धा 0. आता ह्याला थोडं सिम्प्लिफाय करून बघूत म्हणून आपण. सांगा, इथं तर 1 राहिलं प्लस y मायनस के d2y बाय dx2 पुढं dy बाय dx इंटू dy बाय dx dy बाय dx ब्रॅकेटचं तेच आहे ना, काहीतरी शिल्लक राहिलं का नाही, इक्वल टू किती. आता त्या y मायनस केला मी बाहेर कसं काढू ते मला सांगा. सगळ्या जणांना काय काम करायला लागलंय, 2 आणि 3 दिसायला लागलं इक्वेशन. इक्वेशन 1 कोणालाच दिसेना झालंय. कॉमन सेन्स वापरा की नाही बाळा. y मायनस के d2y बाय dx2 इक्वल टू ह्याला ह्याला पलीकडे येतो पण ब्रॅकेट टाकून मायनस समोर घेतलं की नाही प्लस dy बाय dx ब्रॅकेटचं स्क्वेअर. मग असं जर असेल तर y मायनस के इज इक्वल टू काय येतं, डिवायडेड बाय काय d2y बाय. आता ह्याला इक्वेशन 3 म्हणतो. कोणाची किंमत काढलो,
वाय मायनस के. आता इक्वेशन 2 ला बघा. फ्रॉम इक्वेशन 2 वरनं एक्स मायनस एच ची व्हॅल्यू काढा. काय ते त्याला फक्त पलीकडे आणा. वाय मायनस के डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथं कोणाची व्हॅल्यू मिळाली रे बाळा? वाय मायनस के. इथं कोणाची व्हॅल्यू भेटली? दोघांची व्हॅल्यू आता इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. एवढं सर होतं. त्यामुळे 2 वेळा सांगितलं होतं मला, आपल्यापाशी इक्वेशन 1, 2 आणि 3 इक्वेशन आहेत. सगळ्या लोकांचं डोकं 2 आणि 3 वरच चालायला लागलं. काय म्हणू दे सांगा लवकर. चला, पुट व्हॅल्यूज ऑफ x minus h and y minus k in equation 1. काय मिळेल सांगा? x मायनस h ची व्हॅल्यू किती आहे? ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट मोठं टाकतो. y मायनस के डी वाय बाय डी एक्स, ब्रॅकेटचं काय प्लस y मायनस के ची व्हॅल्यू किती आहे? मायनस ब्रॅकेटमध्ये 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचं स्क्वेअर डिवायडेड बाय d2 y बाय dx2 इक्वल टू 0. एवढं काय कळालं? आता स्क्वेअर करून बघा. नाहीतर एक काम करायचे, तात्पुरतं कन्फ्युजन जास्त नको तर मी तात्पुरतं ह्याला तेवढंच ठेवतो. काय केलं कळालं का बाळा? फक्त कोणाची एक्स मायनस एच ची व्हॅल्यू पुटअप केली. स्क्वेअर करा. आता मायनस स्क्वेअर सुद्धा प्लसच येतं ना. डी वाय बाय डी एक्स वाय मायनस के च स्क्वेअर इज इक्वल टू, पलीकडच्या साईडला 0 आहे का 9 चा स्क्वेअर आहे ना, म्हणजे कोण आहे पलीकडच्या साईडला? 81. दोन्ही साईडला y मायनस के च्या स्क्वेअरने डिवाइड करा. काय येतं इथं? डी वाय बाय डी एक्स 1. इथं कोण येतं? 81 अपॉन y मायनस के चं स्क्वेअर. झालं. आता काय काम करणार बळा? आता y मायनस के ची व्हॅल्यू इथनं इक्वेशन 3 वरनं ह्याच्यामध्ये पुटअप करा. असलेलं y मायनस के सुद्धा आता गायब होतं. काय लागलं? ओके, बर. इक्वेशन 3 वरनं y मायनस के ची जी व्हॅल्यू आहे त्याला उचलूत आणि ह्या ठिकाणी पुटअप करू. काय येईल ते सांगा. डी वाय बाय डी एक्स प्लस 1 इज इक्वल टू 81 अपॉन y मायनस के ची व्हॅल्यू काय? मायनस इथं ब्रॅकेटमध्ये 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचं स्क्वेअर अपॉन काय? d2 y बाय dx2. एवढं कळालं? झालं. आता फक्त स्क्वेअरिंग करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. सांगा काय आलं? ह्याचं स्क्वेअर आहे ना, ते फक्त y मायनस के इथं स्क्वेअर राहिलं. डी वाय बाय डी एक्स प्लस 1 इज इक्वल टू 81 अपॉन मायनसचा स्क्वेअर. बरोबर कर बघा. इथं कोण आहे? डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर कुठे गेलं? न्यूमरेटरला. ह्याला अलीकडे बोलू आता. डी वाय बाय डी एक्स प्लस 1 ह्याला अलीकडे बोलू. 1 प्लस डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. झालं. आता काय काम करणार? इक्वल टू पलीकडे कोण शिल्लक राहिलंय? 81 d2 y बाय dx2. झालं. त्याला अलीकडे बोलू आता. dy बाय dx प्लस 1 प्लस
dy बाय dx ब्रॅकेटचं स्क्वेअर, ह्याला अलीकडे बोललो तर -81 d2y बाय dx2 इज इक्वल टू, हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. फक्त काय 2 ला 3 ला वापरा, एकच कोणतर व्हेरिएबल राहायला पाहिजे. y मायनस केडला ठेवलं मी, काय लागलं, जेणेकरून पलीकडे साईडला गेल्यानंतर y मायनस के ची व्हॅल्यू काढलेली ती पुटअप करता येते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा रे बाळा. बरं कळालं ना. नेक्स्ट काय म्हणलं, फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोला whose axis is x axis. पहिली कंडिशन काय दिलेलं, पॅराबोलाचं ऍक्सिस ऑफ सिमेट्री एक्स ऍक्सिस आहे. समजलं. मग मला सांगा, इक्वेशन ऑफ पॅराबोला whose axis is x axis. बट ह्याचं ऍक्सिस एक्स ऍक्सिस जर असेल तर इक्वेशन काय झालं, y² इज इक्वल टू 4ax. पण ऍक्च्युअली मध्ये तुमचं पॅराबोलाचा ऍक्सिस एक्स ऍक्सिस आहे हे जर सांगितलं, पण पॅराबोलाचं वर्टेक्स ओरिजिनला आहे हे सांगितलं का, त्या एका गोष्टीमुळे मला इथं x मायनस h लिहावं लागलं. बरं कळालं का रे बाळा. मग आता सांगा पुढचं इक्वेशन काय मिळेल. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. डी बाय dx ऑफ y², सांगा बाळा, 4a बाहेर, डी बाय dx ऑफ x मायनस h. y² चं डेरिव्हेटिव्ह किती, 2y dy बाय dx. पुढे सांगा रे बाळा, 4a, x चं डेरिव्हेटिव्ह 1, त्या h चं डेरिव्हेटिव्ह किती 0. 1 जा 2 जा, y dy बाय dx इज इक्वल टू 2a. परत एकदा डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. सांगा, डी बाय dx ऑफ, पूर्ण संपू द्या मग विचार, डी बाय dx ऑफ, कारण मला गॅरंटी माहिती आहे एक क्वेश्चन तुमच्या डोक्यामध्ये आहे. ओके, हे u आणि हे कोण झालं v. सांगा, फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx प्लस, आता काय सेकंड ॲज इट इज, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह, y चं डेरिव्हेटिव्ह किती dy बाय dx, 2a चं डेरिव्हेटिव्ह किती, दॅट इज काय मिळालं सांगा, y d2y बाय dx टू, इथं कोण येतं dy बाय dx ब्रॅकेटचं स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, क्वेश्चन कडे बघा आणि मला आन्सर सांगा, हे राईट आहे का रॉंग आहे. सांगतो, जुनं एक प्रॉब्लेम झालं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज 4a असं म्हटलं होतं ना. त्यावेळेला मी 4a ला कॉन्स्टंट समजलो, आर्बिटरी कॉन्स्टंट समजलो का नाही. मग इथं का समजायला लागलं, सध्याला त्यांनी तुम्हाला काहीच नाही सांगितलं, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम 4a आहे म्हणून सांगितलेत का नाही. मी याचा अर्थ हे 4a मधलं a कोण झालं तुमचा आर्बिटरी कॉन्स्टंट. समजलं. परत एकदा रिपीट करतो, गेल्या वेळेला मी 4a ला आर्बिटरी कॉन्स्टंट, 4a मधल्या a ला आर्बिटरी कॉन्स्टंट समजलो होतो का नाही. का समजलो नव्हतं, त्यांनी स्वतः सांगितले होते ते 4a ते a आर्बिटरी कॉन्स्टंट वाला a नाही, ते 4a लेंथ ऑफ लॅटस रेक्टम आहे. काय लागलं, त्यामुळे मी त्याला कन्सिडर केलं. इथं काहीच सांगितलं नाही. याचा अर्थ हे 4a कोण झालं, 4a मधलं a कोण झालं आर्बिटरी कॉन्स्टंट. मग इथे आर्बिटरी कॉन्स्टंट किती झाले, 2 झाले, त्यामुळे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं. समजलं. आपलं एक्सरसाइज संपलं बाळा इथंच.